अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, नियोजन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्या उपस्थितीत मुंबईत वर्षा निवासस्थानी पंढरपूर विकास आराखड्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज हे देखील ऑनलाईन उपस्थित होते। यात पंढरपूर विकास आराखड्याच्या 3 मॉडेलचे सादरीकरण ठेकेदार सल्लागारांनी केले। या आराखड्याची अंमलबजावणी करताना बाधित होणारे रहिवासी, दुकानदार, व्यापारी यांचे योग्य ते पुनर्वसन व मोबदल्याबाबत चर्चा झाली। या आराखड्यात प्रस्तावित कॉरिडॉर आणि रस्ते रुंदीकरणाबाबत कुठले सादरीकरण झाले का याची मात्र अधिकृत माहिती मिळत नाहीये। आज बैठक असल्याची माहिती मिळताच मंदिर परिसर व संभाव्य बाधितांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार समाधान आवताडे यांच्या भूमिकेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले। खरे तर या बैठकीत लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडे यांना आमंत्रित करणे गरजेचे होते, मात्र बहुतेक त्यांना आमंत्रित केले नाही की आवताडे यांनी या बैठकीत जाणे टाळले अशीच उलटसुलट चर्चा आता होऊ लागली आहे। या बैठकीत मंदिर समितीच्या अध्यक्षांना सहभागी करून घेतले जाते, मात्र इथल्या लोकप्रतिनिधीच विचारात घेतले जात नाही का असाच सवाल उपस्थित होत आहे। आता आमदार आवताडे याबाबत स्वतः पुढे येऊन खुलासा करतील का हेच आता पाहावं लागणार आहे।